माऊली वारीच्या या टप्प्यावरती वारकऱ्यांना काही अडथळ्यांचा सुद्धा सामना करावा लागतो। याच पालखी सोहळ्यामध्ये अनेक ज्येष्ठ वारकरी सुद्धा सहभागी होतात। त्यांना काही अडचणी सुद्धा येतात, भेडसावतात। त्यांना बोलतं करत त्या अडचणी सुद्धा आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। पाहूया। वारी संतांची जशी आहे तशी ती परंपरेची आहे आणि परंपरेतून अनेक लोक आहेत जी वर्षानुवर्ष वारी करतात। माझ्यासोबत आता एक आजोबा आहेत आणि ते पण वारीला चाललेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। आजोबा नमस्कार, जय हरी माऊली। रामकृष्ण हरी। कुठून आलात आणि तुमचं नाव काय? आधी तुमचं नाव सांगा। रामचंद्र सटू फुलावारी आहे, राहणार बीड, कर्जत, रायगड। कर्जत, रायगड। आणि आता किती दिवसांपासून तुम्ही वारी चालू केली? आता 40 वर्ष झाली। 40 वर्ष वारी करताय? लटाकलो आज चालला। आता चालता नाही येत, त्रास होतो। 40 वर्षांपासून सलग वारी करताय? 3 वारी आपला आळंदी, पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर। अच्छा, माऊली करते। काय काय वेगळं पण आहे त्यावेळेच्या वारी आणि आत्ताची वारी? त्यावेळेला काय सर्व आहे असं चाललेलं आहे। सुविधा नव्हत्या त्यावेळेस, आता खूप सुविधा आहेत। सगळे आता मानायला लागलेत। अगोदर माऊलीला खापर पण दिलं नाही, आता चांदीच्या रथात बसून स्वतः जाते तेच ब्राह्मण लोक। माऊली, माझं म्हणणं आहे की वाटाणा कमिटी किंवा शासनानं संडास रूम जर बांधल्या ह्याच्यापर्यंत रस्त्याच्या कडेने आपलं फलटण पर्यंत, कारण वारकऱ्यांना खूप त्रास व्हायला संडाससाठी। कारण जेजुरी, पुणे, सासवड अशा ठिकाणी लोकवस्ती जास्त असल्यामुळे संडासचा त्रास व्हायला लोकांना आणि लोक बसू पण देत नाहीत। आणि वारकऱ्या वाटाणा संडास झाले त्रास होतोय। हे बरोबर, संडास झाले तर त्रास अजून काय त्रास होतात वारीच्या वाटेवरती चालताना? वारीच्या वाटेवरती चालताना हे मेन त्रास आहे। हे संडासचा मेन त्रास आहे। आणि लोक, काल मी एका वारकऱ्याला बघितलं तर मकेत गेलता तर त्या शेतकऱ्याने त्याला तिथून उठविलं। त्याच्यासाठी माझ्या लक्षात आलं हे वाटाणा संडास असणं महत्वाचं आहे। वेगळे आणि पुरुषांसाठी वेगळे असायला पाहिजेत रस्त्याच्या कडेला टॉयलेट। कमीत कमी पुढल्या वर्षी जेजुरी पर्यंत आता सासवडला काल शासनाच्या वतीने काही करण्यात आले होते ना? होते, पण ते पुरत नाहीत ना सर, तेवढे पुरत नाहीत। आज पब्लिक 10 ते 10 लाखाच्या पुढून आहे, तितक्या नाही ना पुरणार संडास। नक्कीच आपण आपल्या माध्यमातून, जय महाराष्ट्राच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करूया। अनेक सुविधा किंवा अनेक समस्या, अनेक अडचणींना तोंड देत हे सगळे वारकरी प्रवास करत असतात। शासनानं थोडंसं जर यांच्या समस्यांकडे आणि प्रश्नांकडे लक्ष दिलं तर मला असं वाटतं की अजून ही जी वारी आहे ही वारी सुकर होईल आणि अजून वारकरी या वारीमध्ये सहभागी होऊ शकतील। जय महाराष्ट्रासाठी प्रशांत सागवेकर, जेजुरीहून।